उनका धर्म उसकी एक प्रचारिका भी है। तो मैं डॉक्टर सरोज डांगे मैडम को आमंत्रित करना चाहूंगी। तो मैडम के लिए आप जोरदार तालियां बजाएंगे। सर्वप्रथम मी आपले सर्वांचे आदर्श तथागत बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले, सावित्री फुले, माता रमाई, जिजाऊ या समस्त महामानव आणि महानायकांना अभिवादन करतो। त्याचप्रमाणे आजच्या या चर्चासत्रात प्रबोधन पीठावर उपस्थित असलेले आजचे मुख्य वक्ते डॉक्टर संजय देशभिरे अतिशय सुंदर असं समता सैनिक दलावर भाष्य केलं। एका वेगळ्या जगात आपल्याला ते घेऊन गेले। त्याचबरोबर दुसरे वक्ते डॉक्टर रमेश शंभरकर सर, प्रमुख वक्त्यांपैकी समता सैनिक दलाच्या नेत्या नेतृत्वकर्त्या रंजनाताई वासे आणि अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व असलेले आंबेडकर चेअरच्या विभाग प्रमुख डॉक्टर सुनीता सावरकर मॅडम। मी मॅडमला धन्यवाद देऊ इच्छिते ते याच्यासाठी की आज मॅडमनी त्यांच्या पहिल्याच कार्यक्रमामध्ये स्त्री आणि पुरुषांची वक्त्यांची संख्या समप्रमाणात ठेवून दोन्ही स्त्री आणि पुरुषांना न्याय दिला असं फार क्वचित होतं। दुसरी महत्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ही की आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षही डॉक्टर मनाली क्षीरसागर आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा विभाग प्रमुख सुनीता सावरकर या दोघीही स्त्रिया आहेत। आणि म्हणून मला खरंच आनंद होतो आहे की कुठेतरी महिलांना प्रतिनिधित्व मिळत आहे। महिला आधुनिक काळातील असतील किंवा प्राचीन काळातील असतील, कमीत कमी अस्पृश्य, दलित, बहुजन स्त्रिया या कुठेही मागे मग तुम्ही काय केलं असं होते का असं होते आपण निरुत्तर आहोत। कारण बाबासाहेबांनी ज्या उद्देशाने समता सैनिक दलाची स्थापना केली होती तो उद्देश आपण मानून टाकला। आपणही मानून टाकला समाजातल्या सामान्य माणसांनी। आमच्या पक्ष संघटनांचे जे काही गटतट झाले त्यांनी मुद्दामून मानून टाकला। त्यांचे म्हणायचे समता सैनिक दलाच्या लोकांना आम्हाला आता सांगायची नाही, तुमचं काम आहे परेड करायचं, आमचं काम आहे निवडणूक करायचं, बरोबर आहे। आणि मग 37 ची निवडणूक बाबासाहेब जिंकले, जे अत्यंत भरघोस जे बाबासाहेबांनी 37 मध्ये मिळवलं, 27 मधला समता सैनिक दल आहे, बरोबर आहे। मग मला एक सांगा, ह्या नालायक लोकांना आपल्या समता सैनिक दलवाल्यांनी प्रश्नच नाही विचारले की तुम्ही आम्हाला म्हणता की आमचं काम राजकारणाचं नाही आहे, मग 37 साली बाबासाहेबांना भरघोस यश आमच्या मदतीशिवाय मिळालं होतं का? अत्यंत साहजिक प्रश्न होते, आपण नाही विचारले। आपणच म्हणू ना, आता ते आपणच म्हणू, आपण तर सर्व दोष आपण आपल्यावर घेतला पाहिजे। आपण तुम्ही ते असं नाही म्हणलं पाहिजे, आपण दोषी आहात। मग समता सैनिक दलाच्या मदतीशिवाय बाबू एले हरदास निवडून आले असतील,
घोडीजोड निवडून आले असतील, जरी स्वतंत्र होते तरी बेल्याचे दशरथ पाटील निवडून आले असतील, समता सैनिक दलाच्या मदतीशिवाय नाही आले असतील. म्हणजे समता सैनिक दलाची तुमच्या राजकीय जीवनामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका होती. ह्या लोकांनी नाकारली, जे नालायक ठरले त्यांनी नाकारली. परंतु समाजाने ही भूमिका लक्षात ठेवून समता सैनिक दलाला पुन्हा नव्यानं ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यायला पाहिजे होते की नाही. मी जरी दलित पॅनलचा कार्यकर्ता असलो तरी मी हे प्रामाणिकपणे मान्य करतो की ह्या राजकीय लोकांनी समता सैनिक दलाचं विखंडन केल्यामुळे त्या 70च्या दशकामध्ये अन्याय अत्याचारात भयंकर वाढ झाली त्या भागामध्ये, कोकण, मराठवाडा. आणि ना रिपब्लिकन वाले काही करत होते कटकट, ना समता सैनिक दलाचे लोक काही करत होते. आणि म्हणून तो करुणाचा उद्रेक 72 साली झाला. जर समता सैनिक दल एवढं सशक्त असतं, यांनी ठेवलं असतं आणि त्यांनी ती आपली जी त्यांची जी ताकद आहे ही जर कायम राखली असती, तर हा जो तरुण वर्ग नंतर आक्रोशित आला करण्याच्या नावाने हा वेळ नसता आला ना, आणि ते अन्याय अत्याचार वाढलेही नसते. ती जे राजा ढालेच्या सोनाबाईच्या बद्दलचे बोलले होते ते तसं घडलं नसतं. म्हणजे कुठंतरी ज्या लोकांवरती नेता म्हणून आपण विश्वास टाकला त्यांनी समाजाचा घात केला आपण असं म्हणतो, पण त्यांनी समाजाचा घात करण्याच्या अगोदर बाबासाहेबांनी जी पायाभूत संघटना बनवली होती समता सैनिक दलाची, तिचा घात केला. आणि तिचा घात केल्यामुळे नंतर आलेलं हे जे पीक दिसते आता, समाजातली आर्थिक सुबत्ता ही फसवी आहे. समाजातली आपली सामाजिक प्रतिष्ठा ही फसवी आहे. राजकारणातलं आपलं अपयश किती असलं तरी आपल्याला काही आपल्यामधले समाजद्रोही लोक सत्तेमध्ये दिसतात, तेही फसवं आहे. कारण खऱ्या अर्थानं आपण अत्यंत लेचे आहोत ह्या समाज व्यवस्थेमध्ये, या राजकीय व्यवस्थेमध्ये. समता सैनिक दलाची पायाभूत संघटना जर मजबूत असती तर आज आपण इतके दुबळे स्वतःला समजून घेतलं नसते, दुबळे आपण झालो नसतो. आणि समाजाचं जे एकीकरण, बाबासाहेब काय फक्त बाबासाहेबांचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र, सेंट्रल प्रोव्हिन्स आणि युपी वगैरे नव्हतं. बाबासाहेब बिहारपर्यंत बाबासाहेब जात होते. पाकिस्तान